कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्हा परिषद आणि महाड पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या 5 जागा आणि महाड पंचायत समितीच्या 10 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे। निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 200 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून सुमारे 1,39,446 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। इच्छुकांना उमेदवारी अर्ज 16 ते 21 तारखेपर्यंत दाखल करता येतील। 22 तारखेला अर्जांची छाननी होईल तर 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येतील। 5 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इच्छुकांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे प्रशासन सज्ज झाले असून नेत्यांच्या हालचालींना मोठा वेग आला आहे। या रणधुमाळीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। एकूण महाड पंचायत समिती आणि महाड जिल्हा परिषद याच्यासाठी 203 मतदान केंद्र आहेत। एकूण मतदार 1,39,446 इतके मतदार आहेत आणि जिल्हा परिषदसाठी 5 जागा निवडणूक विभाग आणि पंचायत समितीसाठी एकूण 10 निवडणूक गण हे असणार आहेत। त्याच्यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत ही 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत भरता येणार। 22 तारखेला छाननी होईल। 26 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत माघारीची मुदत आहे आणि 5 फेब्रुवारीला मतदान होईल। 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल। नाही, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये मतदार आणि जो उमेदवार आणि त्याचा इलेक्शन प्रतिनिधी असेल तर यांनाच प्रवेश असतो। तर त्याच्या सूचना आम्ही जे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण असेल आणि पोलिसांचं जे विशेष ट्रेनिंग असेल तर त्याच्यामध्ये आम्ही काटेकोर देऊ आणि त्याचं पूर्ण पालन करू।